पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, गाव कॉर्नरच्या दिशेने फटका खेळला, एकच धाव प्राप्त होईल. तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 25,001. ते स्पॉन्सर केले कुमार आदर्श दीपक कांबळे DK चिकनचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 5,001. सन्माननीय श्री विलास नामदेव पाटील पिंटू दादा ग्रामपंचायत सदस्य कोळगाव यांच्या माध्यमातून. तसेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,001 व चषक सन्माननीय श्री कैलासवासी पांडुरंग गुंडा पारळे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री विकास पांडुरंग पारळे यांच्याकडून. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे सन्माननीय श्री संगम शामराव शिराळकर श्री कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून. तसेच अंपायर सौजन्य केलेलं आहे सन्माननीय श्री राजेश केशव पारळे मेजर यांच्या माध्यमातून. तसेच समालोचक सौजन्य केलेलं आहे सन्माननीय श्री अनिल कृष्णा पारळे मेजर. तसेच सन्माननीय श्री सुनील कृष्णा पारळे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून समालोचन सौजन्य केलेलं आहे. आणि या स्पर्धेत विशेष सहकार्य केलेलं आहे अरविंद बळवंत पाटील अप्पा, माननीय श्री मानसिंग श्रीरंग पाटील मेजर, माननीय श्री संदीप हरी खोत एक्स आर्मी मुंबई पोलीस, माननीय श्री संदीप शामराव पाटील सर, माननीय श्री संभाजी आकाराम मगदूम आणि माननीय श्री रवींद्र जयसिंग पाटील मेजर यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आणखीन एक विशेष सहकार्य आलेलं आहे सन्माननीय श्री आबा वल्लाळ तसेच सन्माननीय श्री राजेश पांडुरंग पाटील माजी सरपंच करंजोशी यांच्या माध्यमातून. आणखीन एक विशेष सहकार्य म्हणून लाभलेलं आहे सन्माननीय श्री आबासाहेब पाटील भाजप नेते यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. सर्व मान्यवरांचं देणगीदारांचं आयोजन कमिटीतर्फे सहर्ष 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 असं स्वागत. चेंडू सीमारेषा पार चौकार येतोय आणि विशेष सहकार्य केलेलं आहे सन्माननीय श्री आशिष पाटील, सन्माननीय श्री प्रदीप पाटील, सन्माननीय श्री अजय पारळे आणि सन्माननीय श्री शुभम कळंत्रे श्री गणेश साऊंडचे प्रोप्रायटर. या सर्व मान्यवरांचं खरंच आयोजन कमिटीतर्फे सहर्ष सहर्ष स्वागत आणि हार्दिक असा आभार. पुन्हा एकदा झेल सुटताना पाहायला मिळतोय राहुल कांबळे याला जीवनदान मिळतंय. या महत्वाच्या सामन्यामध्ये झेल सोडणं कितपत महागात ठरणार आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे. सामन्याला स्पीडअप करायचा आहे. कप C11 या संघाला विनंती असेल आपण सामना स्पीडअप करायचा आहे. आणि दीपक किले बॉलिंग साठी आमंत्रित केले. हॅलो, सुंदर फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी पण हुकलेली आहे संधी. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय राहुल कांबळे याला. राहुलचं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा फटका, चेंडूखाली क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1600 मीटरचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि काय झेल घेतलाय मित्रांनो. झेल आवडला असेल तर एकदा टाळायला काय हरकत नाही. सुंदर असा झेल पकडलेला आहे कप C11 या संघाचा. आणि राहुलला पण थँक्यू डीजे शुभम.
आणि भरतीमध्ये 1600 मीटर का घेतात आणि याचं उत्तम उत्तरण मात्र देत आहेत संदीप. काय चपळता दाखवले, अप्रतिम झेल. आणि भरत चव्हाण सर यांच्याकडून या झेलासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. धन्यवाद. आणि राहुलला परतीचा मार्ग दाखवलाय दीपक चिले यांनी. आणि राहुल याची जागा घेऊन आलाय तो अर्थातच अमित कांबळे, शाहूवाडी तालुक्याचा बक्कासूर म्हणून ओळखला जाणारा अमित कांबळे. या आणि या चेंडूचा खरपूस समाचार, चेंडू सीमा रेखा पार. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे म्हणजे येतोय डीके चिकन क्रॅकिंग षटकार. डीजे संधी, कमॉन डीजे शुभम. या सामन्यात मात्र पाहायला मिळते एका साईडला जोडी अमित वर्सेस राहुल, तर दुसऱ्या साईडला दिगंबर आणि दीपक. सुंदर असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय मैदानात. बंधूंची जोडी दोन्ही संघात राहुल आणि अमित, तर दुसऱ्या बाजूला दिगंबर आणि दीपक. आणि कोळगाव या संघाची धावसंख्या होते 21. 21 ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आणि राहुल मानेची जागा घेऊन आलेला अमित मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आता पाहायला मिळतील प्रशांत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी प्रदीप. आणि पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवले सीमारेखा बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. येतोय तो अमित कांबळे स्पेशालिस्ट षटकार. राहुल कांबळे स्पेशालिस्ट षटकार. संघाची धावसंख्या होते ते 27. चेंडू टोलवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः दिगंबर चिले. सुंदर असं क्षेत्ररक्षण, अप्रतिम फेकी आपल्याला पाहायला मिळते दिगंबर चिले यांच्याकडून. कोळगाव या संघाची धावसंख्या होते ते 28. आणि सुंदर असा चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण काही फायदा नाही. चेंडू जातोय सीमा रेखा पार. बकासूरचा येतोय षटकार. बकासूर स्पेशलिस्ट षटकार. आणि पंचांनी चेंडू घोषित केलाय नो. येणारा नो प्लस 1 धाव. येणारा चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल प्रीहिट. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मात्र अमित. आणि उंच उडवलेला चेंडू आणि गॅप भेटून चेंडू चाललाय 1 बाउन्सी मारेशे पार. 4 धावेसाठी येतोय डीके चिकन ब्रँडेड चौकार. कमॉन डीजे शुभम. संघाची धावसंख्या होते 40.
आणि पुन्हा एकदा दुसरा नो येतोय. हा चेंडू फ्री, पंचांनी नो चेंडू घोषित केलाय आणि गोलंदाजला करण्यात येते दंडित. या मॅच पुरता गोलंदाज झालाय दंडित. प्रदीप याला दंडित केलंय. या मॅचला तो गोलंदाजी करू शकत नाही. त्याची जागा घेऊन आलाय तो भरत. कॉप्स 11 या संघाचा भरत आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. कॉप्स 11 या संघाचा आलाय भरत. पाठवेल का अमित कांबळेला परत? पाहायला मिळेल आपल्याला. भरत वर्सेस अमितचं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि तितक्याच ताकदीचा त्याचा बंधू म्हणजे राहुल कांबळे मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आता भरत मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर चेंडू राहुलच्या बॅट मधून. अप्रतिम झेल मात्र पाहायला मिळतोय. अमितला नाही पाठवलं तर काय झालं, मात्र त्याच्या बंधूला माघारी पाठवलंय. राहुल कांबळे याला परतीचा प्रवास दाखवला आहे भरत याने. थँक्यू डीजे शुभम. ट्रक आपण बाहेर लावायचा आपल्याला विनंती असेल. ट्रक कोळगाव या संघाची धावसंख्या होते 43. 3 षटकाखेरीस आणि राहुल याची जागा घेऊन आलाय तो मानसिंग. तितक्या दाटणीचा सुंदर आणि उत्कृष्ट असा फलंदाज मानसिंग. आणि गोलंदाजी ट्रॅकवर कॉप्स 11 संघाचा संदीप. मोठी जबाबदारी राहणार संदीप याच्या खांद्यावरती. अनामारी स्लोवर अनामारीचा षटक आपल्याला पाहायला मिळते. घेऊन आलाय संदीप. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमित कांबळे पुढील 5 चेंडूवरती किती धावा जमवतो आपल्याला पाहायला मिळेल. आणि चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांनी केली एक वायट म्हणजे येणारा चेंडू असेल वाईट. अवांतर धावसंख्येने संघाचा धावफलक मात्र हलत राहते. 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय कोळगाव या संघाचा धावफलक. अखेरच्या षटकात पाहूया अमित कांबळे आपल्या संघाला किती धावा जमवून देते. पुन्हा एकदा या चेंडूवरती मात्र चांगलं कमबॅक केलंय प्रदीप. एस्टनच्या मागे आपल्याला चपळाई पाहायला मिळते कॉप्स 11 या संघाची. अमित कांबळेला मात्र जखडून ठेवले, कुठेतरी आकडून ठेवलेलं पाहायला मिळते. सुंदर असा चेंडू हवेत. चेंडू खाली स्वतः दिगंबर चिले आणि पकडलाय झेल. संपलाय अमित कांबळेचा खेळ. अमित कांबळे बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे शुभम.
आणि अमित अमित कांबळेची जागा घेऊन जायचे होते एक युवा टॅलेंट कोळगाव या संघाचा शुभम पवार अमित कांबळेची जागा घेऊन गेलाय. अपकमिंग रायझिंग स्टार म्हणून ज्या खेळाडूची ओळख असा कोळगावचा शुभम पवार आणि सुंदर चेंडू खेळून काढण्याच्या प्रयत्नात पंचांची पाहायला मिळते कवायत दोन्ही हात समांतर मिळते धावा अवांतर अवांतर धावसंख्येने संघाला धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 46 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील एक युवा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख असा शुभम पवार आपल्याला स्ट्रायकिंग एंडला आणि फर्निचर दिसतोय एष्ट्या उद्ध्वस्त केले आहेत. प्रदीप याची अप्रतिम गोलंदाजी आणि संदीप याची अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कॉप्स 11 या संघाकडून. अपकमिंग रायझिंग स्टार मात्र आता तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतोय आणि शुभमची जागा घेऊन गेलाय तो तुषार. पहिला चेंडू फेस करताना चेंडू वाली स्वतः दिगंबर चिले होणार नाही कोणती चूक सुंदर पकडलाय झेल संपतोय अखेरच्या चेंडूवर तुषार याचा खेळ. धावसंख्या झाले 46 म्हणजे कॉप्स 11 या संघाला जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ज्योतिर्लिंग स्पोर्ट कोळगाव या संघाकडून. सामना स्पीडअप करायचा मित्रांनो आपल्याला विनंती असेल सामना त्वरित स्पीडअप करायचा आहे. याच्या नंतर आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे 4 षटकांची. ज्योतिर्लिंग स्पोर्ट कोळगाव या संघाची धावसंख्या होते 46 झाले जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. कॉप्स 11 संघाला विनंती आपले सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावर पाठवून द्यायचे आहेत. कोळगाव या संघाला विनंती आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. थँक्यू डीजे शुभम. दोन्ही सलामीवीर मैदानात आलेले एका बाजूला पाहायला मिळेल आपल्याला दिगंबर चिले तर दुसऱ्या बाजूला भरत माइंडेडरी पॉवर पे आणि त्या पहिले षटक घेऊन आलाय राहुल कांबळे. सामना स्पीडअप करायचा मित्रांनो आपल्याला विनंती असेल आपण सामना लवकरात लवकर स्पीडअप करायचा आहे. अजून एक सामना आपल्याला खेळावा तो म्हणजे मेगा फायनलचा सामना. पाहूया कोणता संघ फायनल मध्ये धडक मारतो. एका बाजूला कोळगाव तर दुसऱ्या बाजूला कॉप्स. सुंदर चेंडू पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार चेंडू 1 बॉल सीमा पार येतोय डीके चिकन क्रॅकिंग
चौकार. थँक्यू विजय शुभम. आणि दिगंबर चिले मात्र आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतोय कॉप्स 11 या संघाकडून. सुंदर असा चेंडू खाली, क्षेत्ररक्षण चांगले सिद्धू लोखंडे यांच्याकडून पाहायला मिळतोय. झेल संपतोय. दिगंबर चिलेचा खेळ मोठा मासा लागलाय घाला. एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. स्वतः कर्णधार तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतील. सामना स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, नाहीतर आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. अजून एक सामना बाकी आहे आणि दिगंबर चिलेची जागा येऊन आला. संदीप सुंदर चेंडू हवे, चेंडू खाली, स्वतः राहुल माने एस्ट्यांच्या मागे झेललाय झेल तू चल न्याया. थँक्यू विजय शुभम. आणि प्रदीपला मात्र पाठवून दिलंय तंबूच्या आसऱ्याला. प्रदीप याची जागा आणि संदीपला पाठवून दिलंय तंबूच्या आसऱ्याला. संदीपची जागा घेऊन आलाय तो प्रदीप. आणि हायट्रिकचा चान्स पाहूया राहुल कांबळे काय करतोय. सुंदर चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. आणि तदनंतर मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. लहान मुलांना एक विनंती आहे की आपण साईडला जायचं. आपण मैदानामधून बाहेर व्हायचं आहे, कारण एक मोठी मॅच चालू आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला गेलं तर कॉप्स 11 संघ, तर दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट कोळगाव, दोन्ही मातब्बर संघ. आणि अंगाचा वेध घेऊन चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सुंदर चेंडू, क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा फटका मात्र इथे पाहायला मिळते कॉप्स 11 संघाकडून. चेंडू जातोय सीमा रेखा पार, येतोय डीके चिकन क्रॅकिंग चौकार. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. एका षटकाखेरीस कॉप्स 11 या संघाची धावसंख्या होते 10. 8 म्हणजे येणारे 18 चेंडू बनवायचे आहेत 37 धावा. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय शाहवाडी तालुक्याचा बक्कासूर अमित कांबळे. आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. मैदानातून ट्रक बाहेर काढायचा आपल्याला विनंती असेल.
आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. सुंदर चेंडू, चेंडू घेतोय अंगाचा वेध. पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान मानावं लागतंय कॉप्स 11 या संघाला. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळते. सुंदर चेंडू, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन आदळतोय आणि तदनंतर मात्र एक धाव घेण्यात यश मिळते कॉप्स 11 या संघाला. एका धावसंख्येची भर पडते आणि कॉप्स 11 या संघाची धावसंख्या होते 12. सुंदर चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक राहुल माने आणि तदनंतर मात्र 2 धावा पुश केल्या जात आहेत. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र भरतला तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय अमित कांबळे याने. भरतला पाठवलाय परत अमित कांबळे. स्वतः कर्णधार आहेत अमित कांबळे. मोठी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते अमित कांबळेच्या खांद्यावरती. आणि भरतची जागा घेऊन गेलाय दिनेश चाळके. लहान मुलांना विनंती असेल आपण बाहेर व्हायचं आहे. सामन्याला स्पीडअप करायचा मित्रांनो, नाहीतर आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. आयोजकांकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत तरी आपण सामन्याला वेळ लावताय. सुंदर चेंडू आणि तितकंच चांगलं एष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला राहुल माने याचं. आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या होते 14. येणारे चेंडू असेल 12 आणि बनवावे लागतील 33. 12 चेंडू 33 धावांचं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र अभिजित वारकरी आपल्याला पाहायला मिळतात कोळगाव या संघाकडून. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलेला अभिजित वारकरी मात्र पहिला चेंडू डॉट देतोय. आणि चेंडू नो मॅच लँड मध्ये जाऊन आदळते. तदनंतर मात्र एक धाव घेतली जाते. समालोचनकर्त्यांसाठी करंजोशी 11 या करंजोशी या संघाकडून रोख 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. सुंदर चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जाऊन आणि तदनंतर मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. कुठेतरी आकडून ठेवले जकडून ठेवले कॉप्स 11 संघाच्या फलंदाजांना. मॅच बॉल आलेला आहे पण मॅच बॉल घ्यायचा आहे. तिसरा चेंडू फेस करताना आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू घेतोय शरीराचा वेध.
वरगी जायला कॉप्स 11 या संघाची धावसंख्या होते 17. सुंदर चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल राहुल कांबळे यांच्याकडून. टिपलाय जेल संपतोय. दिनेश याचा खेळ, दिनेश बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे शुभम. आणि अभिजित गेला आता मात्र फलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अभिजित. सुंदर चेंडू स्वतःच्या सात चेंडू 30 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये सामना स्पीडअप करायचा आहे, नाहीतर आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. दोन्ही संघांना सूचना. मलकापूर 11 आपण आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. आणि आता मात्र होते आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मलकापूर 11 मलकापूर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि डिक्लेअर स्वरूपात मिळते 1 धाव. शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन आलेला आकाश कांबळे, मागच्या सामन्याचा हिरो आकाश कांबळे आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. एक मोठं समीकरण पाहूया, हे समीकरण मोडतायत का. पण दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू 29 धावांची गरज. आणि पोलिसांच्या हातातून सामना निष्ठच चाललेला आहे. जसा एखादा आरोपी निष्ठावा तसा सामना मात्र निष्ठच चाललेला आहे पोलिसांच्या हातामधून. कॉप्स 11 संघ चेंडू जाऊन आत येतोय गोशांकी क्षेत्रात 2 धावेसाठी. आणि आकाश कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम गोलंदाजी करतोय. मगाच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं त्याने सुंदर गोलंदाजी. आता मात्र सुंदर फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतं आपल्याला राहुल कांबळे याच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी करतोय आकाश. कोणतीच धाव मात्र इथे मिळत नाही. आणि अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. आणि तदनंतर मात्र खराब असं क्षेत्ररक्षण शुभम कडून पाहायला मिळत आहे आपल्याला. आता मात्र कुठेतरी पोलिसांच्या मनात खंत. शेवटचा चेंडू मात्र उत्तुंग टोलवलेला आहे. विजयावर शिक्कामोर्तब करतोय संघ कोळगाव. आणि हार्डलक बॅडलक टीम कॉप्स 11 कोळगाव आणि मलकापूर आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अशोक बंडू गोसावी यांच्या हस्ते मात्र नाणेफेक होत आहे. अशोक बंडू गोसावी यांना विनंती आहे. आणि कॅमेरामॅन फोकस करायचा आहे. कॅमेरामॅन आणि लाईव्ह